आज मी तुम्हाला जी केकची रेसिपी शेअर करते तो केक ना आपण फ्रूट केक बनवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ना अंड्याचा बिलकुल पण वापर केलेला नाही आहे. तर ही जी केकची रेसिपी आहे ना ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत ना सगळ्यांना आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो केक आहे तो तुम्ही चहासोबत पण मस्त असा एन्जॉय करू शकताय. तर त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि मंडळी, हा जो केक आहे ना तो आज आपण कढईमध्ये बेक करणार आहोत बरं का. त्यासाठी व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा एका कढईमध्ये ना असं मीठ घालून घ्यायचं. मीठ घातलं की त्याच्यावरती कोणती पण एक प्लेट ठेवून द्या आणि गॅस चालू करायचा. गॅस चालू करून त्याच्यावरती ना कढईवरती झाकण ठेवायचं आणि आपली जी कढई आहे ना ती प्री हीट करायला ठेवायची 10 मिनिटांसाठी. गॅसची फ्लेम पूर्ण कमी करा. सोबतच आता मी तुम्हाला इथे जे साहित्य सांगणार आहे ना त्या साहित्यासाठी ना मी कोणत्याही वाटीचा वापर केलेला नाहीये. आपल्याकडे जे मेजरिंग कप असतात ना त्या मेजरिंग कपच्या साह्याने हे सगळं साहित्य मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर ते साहित्य कसं घ्यायचं ना ते अगदी व्यवस्थित सांगते, त्यासाठी शेवटपर्यंत बघा. तर आता इथे जे साहित्य आहे ना त्याच मेजरिंग कपने मी अर्धा कप इतकं तेल घेतलेलं आहे. पाऊण कप इतकी पिठी साखर घेतली. जी आपली घरातली साखर असते तीच मिक्सरला वाटण करून घ्या. त्यासोबतच इथं अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे. 1.5 कप इतका मैदा घेतलेला आहे, 1 आणि अर्धा कप इतका. 1.5 टीस्पून इतकी बेकिंग पावडर घेतले. त्यासोबतच 1 टीस्पून इतका व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. पाव टीस्पून इतका खाण्याचा सोडा घेतलेला आहे. 1 टीस्पून इतका मी लिंबाचा रस घेतलेला आहे, अर्ध्या लिंबाचा रस. सोबतच मी इथे एक्स्ट्रा मैदा घेतलाय. आता मैद्याचं प्रमाण नाही सांगत, ते अंदाजे 3-4 चमचे लागेल. तो मी सांगेल पुढे कसा लागणार आहे तो. त्यासोबतच इथं पाव कप इतका दूध घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचंच आहे. त्यासोबतच आपल्याला अर्धा कप इतकी टुटी फ्रुटी लागणार आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही एका केक टिनला ना ग्रीस करून घ्यायचं तेलाने. तर मी इथे जेव्हा आता केक बेक करणार आहे ना तो मी कुकरच्या डब्यातच करणार आहे. त्यासाठी कुकरच्या डब्याला खाली तेल लावून घ्यायचं. 1 टीस्पून इतकं तेल घाला आणि वरून त्याला असं व्यवस्थित असं ग्रीस करून घ्या. आता इथे ना मी मैदा स्प्रेड करते. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर तुम्ही कुकरच्या डब्याच्या तळाला घालू शकताय. मैदा घातला की त्याला व्यवस्थित असं ना म्हणजे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ना आपला केक जो आहे ना तो कुकरच्या डब्याला चिकटणार नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कसा व्यवस्थित त्याला असं ग्रीस करून घेते मैदाने. तर हे बघा, अगदी मैदानं व्यवस्थित असं त्याला पसरवून घ्यायचा. आणि जो एक्स्ट्रा मैदा असतो ना तो तुम्ही काढून घ्या. जेवढा मैद्याचा वापर होतो फक्त तेवढाच मैदा घालायचा. तर बघा, व्यवस्थित असा आपला मैदा आपल्या कुकरच्या भांड्याला व्यवस्थित लावून झाला. तर ह्याला आपण साईडला ठेवून देऊयात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे आपण टुटी फ्रुटी घेतलेली ना त्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा मैदा घेतलेला ना आपण त्याच्यातलाच 1 चमचा मैदा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि मैदा घातल्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. इथे मैदा घालायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही इथे विसरलात तर तुमची जी पण टुटी फ्रुटी आहे ना ती केकच्या तळाला जाऊन बसेल आणि मग खाताना सुद्धा चांगली लागणार नाही आणि कुठेतरी टुटी फ्रुटी तुम्हाला खाताना एखाद्या घासायला लागेल. त्यासाठी मैदा घालून व्यवस्थित असं मिक्स करून त्याला आपण एका साईडला ठेवून देऊया. तर हे बघू शकता अगदी मैदा घालून व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक मोठा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी तेल घातलंय, सोबतच पिठी साखर पण घालायची. आणि याला ना आता 1 ते 1.5 मिनिटं ना आपण व्यवस्थित असं ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी ना आपल्याला अगदी क्रीमसारखं टेक्स्चर आलं पाहिजे. त्याच्यासाठी ना त्याला 1-1.5 मिनिटांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तर हे बघा, अगदी ढवळून झाल्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकताय. आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर सुद्धा ना त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. दुधामध्ये आपली जी साखर असते ना ती पूर्ण विरघळली पाहिजे तोपर्यंत. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की या स्टेजला ना आपल्याला याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे. व्हॅनिला इसेन्स घातला की परत एकदा त्याला व्यवस्थित असं ढवळून घ्या. आता आपल्याला याच्यामध्ये ना एक चाळण ठेवायचे आणि त्याच्यामध्ये जेही आपले कोरडे इन्ग्रेडियंट होते ना ते सगळे आपल्याला चाळून घ्यायचे. तर मैदा याच्यामध्ये घालायचा. मैदा घातला की सोबतच त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आणि बेकिंग सोडा घालायचा. आणि या सगळ्याला ना व्यवस्थित असं चाळून घ्यायचं. लक्षात घ्या, इथे चाळणं खूप गरजेचं आहे बरं का. जर तुम्ही चाळून नाही घेतलं तर तुमचा जो केक आहे ना तो सॉफ्ट असा होणार नाही, स्पंजसारखा मऊसूत बनणार नाही. त्याच्यासाठी चाळणं गरजेचं आहे. आता इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सोबत एकत्र वापरताना तेव्हा त्याला व्यवस्थित म्हणजे अगदी हळुवारपणे ना त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात स्पीडमध्ये त्याला ढवळायचं नाही आहे. इथे अगदी हळुवारपणे त्याला मिक्स करून घ्या. आणि आता याच्यामध्ये जे आपण दूध घेतलेलं पाव कप ते दूध आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
तर थोडंसं दूध घातलं की परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. अगदी हळूवारपणे करायचं, अजिबात सुद्धा तुम्ही त्याला स्पीडमध्ये करू नका. परत त्यातलं थोडंसं दूध याच्यामध्ये घालायचं आणि परत त्याला अगदी हळूवारपणे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. तर हे बघू शकताय तुम्ही. आता राहिलेलं थोडंसं जे दूध होतं ना ते परत त्याच्यामध्ये घालायचं आणि परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पण आता मला इथे ना हे दूध जे घेतलेलं आहे ना ते कमी वाटते, म्हणून मी ना परत त्याच्यामध्ये ना 1 चमचा इतकं दूध मी परत त्याच्यामध्ये ॲड करते. आता 1 चमचा दूध घातलं की परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये ना लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी ना तुम्ही विनेगरसुद्धा वापरू शकता. लिंबाचा रस घातला की परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या स्टेजला आपल्याला जी आपण टुटी फ्रुटी घेतलेली ना ती टुटी फ्रुटी आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. तर टुटी फ्रुटी मी सगळी नाही घालत आहे. तर हे बघा, अगदी ना शेवटचे 3-4 चमचे मी टुटी फ्रुटी पाठीमागे ठेवली. हे बघा, अगदी 2-3 चमचे एवढी ठेवली तरी चालेल. टुटी फ्रुटी घातली की परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं टुटी फ्रुटीला. तर हे बघा, टुटी फ्रुटी आपली व्यवस्थित आपल्या बॅटरमध्ये मिक्स झालेली आहे. आता ना स्पॅच्युलाच्या साह्याने ना मी त्याला एका ठिकाणी असं ना मिक्स गोळा करून घेते, जेणेकरून हे बॅटर ना आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायला सहज पडेल. तर हे बघा, आता याला कुकरच्या डब्यामध्ये आपण घालून घेऊयात. तर बघू शकताय आपली टेक्स्चर किती सॉफ्ट आलेलं. अगदी असंच ठेवायचं, म्हणजे प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेतलं ना तर केकसुद्धा तुमचा परफेक्टच बनेल. तर हे बघा, याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही घालून घेतलं की आता ह्याला ना आपण याच्यावरती जी टुटी फ्रुटी आपण एक्स्ट्रा ठेवलेली ना ती टुटी फ्रुटी आपण याच्यावरती घालून घेऊयात. तर अगदी जी टुटी फ्रुटी 2-3 चमचे ठेवली ती टुटी फ्रुटी घातली की त्याला 2-3 वेळा असं टॅप करून घ्यायचं. त्याच्यामध्ये जो काही एअर असतो ना तो एअर त्याच्यामध्ये निघून जातो. आता हा जो कुकरचा डब्बा आहे ना तो आपण गॅसवरती चढवून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा झाकण ठेवलेलं ते काढून घ्यायचं आणि मग कुकरचा डब्बा अगदी हळूवारपणे व्यवस्थित, हाताला चटके नाही बसणार या हिशोबाने व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून द्या. आता हे झाकण याच्यावरती नाही बसत आहे म्हणून मी हा मोठा टोप घेतलेला, तो टोप मी त्याच्यावरती झाकते आणि त्याच्यावरती ना आता हा जो माझ्याकडे जो खलबत्ता होता ना तो खलबत्ता त्याच्यात मी ठेवून देते, जेणेकरून ना थोडीही एअर त्याच्यातून पास नको व्हायला. आणि आता गॅसची फ्लेम ना मीडियम टू लो ठेवायची आणि मग त्याला हीट करायला ठेवून द्यायचं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, लो टू मीडियममध्येच करा, फुल गॅसवरती करू नका. 35 ते 40 मिनिटामध्ये सहज बेक होऊन जातो. तर 35 मिनिटं होऊन गेलेली, पण मला वरचा जो डब्बा होता ना जो टोप तो काढायला मला 3-4 मिनिटं लागली. तरी पण आपला केक छान सुद्धा असा बेक झालेला बघू शकताय. एकदा आपण चाकू त्याच्यामध्ये अगदी तळाशी घालून बघायचा. अगदी आपला चाकू पूर्ण असा स्वच्छ निघाला, कुठेही चिकटला नाही ना तर समजून जा की आपला केक व्यवस्थित शिजलेला. 1-2 वेळा घालून बघा, मधोमध घालायचा, साईडला घालून बघायचा. हे बघा, पूर्ण तळाशी घालायचा आणि आता बघा पूर्ण स्वच्छ निघतोय, म्हणजे आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला. आता ह्याला आपण उतरवून घेऊयात. तर लक्षात घ्या, इथे जो केक आपण थंड करायला ठेवतो ना त्यावेळेस त्याला ना असं मोकळा ठेवायचं नाही बरं का. याच्यावरती एक तर तुम्ही झाकण ठेवा, नाहीतर एखादा कॉटनचा रुमाल त्याच्यावरती झाकून मग त्याला थंड करायला ठेवून द्या. असं मोकळा जर ठेवला ना तो वरचं जे आवरण असतं ना ते कडक होतं. त्याच्यासाठी आता बघा मी याच्यावरती ना एक माझा टोप ठेवलाय छोटा आणि त्याच्यातून थोडी हवा जाईल ना इतकी जागा ठेवली आहे, जेणेकरून आपला केकचा जो वरचा पोर्शन असतो ना तो कडक नाही होणार. अगदी सहज ठेवून द्या, 2-3 तासासाठी ठेवलं तरी चालेल, काय हरकत नाहीये. आणि आता बघा आपला केक पूर्ण असा थंड झालेला आहे आणि आता याला आपण साईडच्या कडाना त्याच्या मोकळ्या करून घेऊयात. तर हे बघा, साईडच्या कडा त्याच्या व्यवस्थित अशा मोकळ्या करून झाल्या. हे बघा, व्यवस्थित अशा मोकळ्या करून झाल्या की त्याला आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. तर सहजपणे आपला केक निघालेला आहे, हे बघू शकताय तुम्ही. सहज नित्यात केक निघाला. तर तुम्ही म्हणाल की माझा केक करपलाय, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही कढईमध्ये बनवा, कुकरमध्ये बनवा, ज्याच्या कशात पण तुम्ही केक बनवणार असाल ना त्याच्यामध्ये ना एखादी प्लेट ना अशा हाईटला ठेवून द्या की जेणेकरून आपला केक ज्याच्यात पण तुम्ही बनवणार आहात त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कढईशी किंवा कुकरशी येणार नाही. तर तुम्ही बघू शकताय की इथे ना हाईट सुद्धा त्याची केकची खूप छान आली आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता. अगदी मऊसूत आणि स्पॉन्ज सारखा केक आपला तयार झालाय. याला आता आपण कट करून घेऊयात. तर बघू शकता केक आपला सहजरित्या कट होतं आणि किती सुंदर असा केक तयार झालाय. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, अगदी सुंदर असा केक तयार झाला आणि टुटी फ्रुटी सुद्धा अगदी पूर्ण घासायला लागेल, अगदी अशी टुटी फ्रुटी सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर पण बघू शकता, किती मऊसूद असा केक आपला तयार झालेला आहे. हा केक कोणाला आवडणार नाही बरं, सांगा बरं तुम्ही.
ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जसं मी प्रमाण सांगितले त्या प्रमाणामध्ये अचूक रेसिपी तुमची तयार होईल. व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.